आज आपण बघणार आहोत कोकणातील आवडता नाश्ता, तो म्हणजे घावणे आणि चटणी. त्यासाठी एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप घावण्याचं पीठ टाकायचं आहे. हा पीठ आपण बनवतो ते तांदूळ धुवून सुकवून जाडसर दळायचं आहे. त्यानंतर 1 कप आपण पीठ घेतलेला आहे, तर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून 2 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे. ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि बघा असं पातळ अशी त्याची सरी तयार करायची आहे. अशी पातळ सरी केल्याने घावणे एकदम जाळीदार बनतात. त्यानंतर गॅसवर बिडाचा तवा ठेवून कांदा आणि तेल आपल्याला सगळीकडे पसरवायचं आहे. त्यानंतर जी आपण सरी बनवलेली आहे ती आपल्याला अशी पसरवायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे. नंतर झाकण काढायचं आहे 5 मिनिटांनी. त्यानंतर मोठा गॅस करून परत 5 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. आणि मग अशा कडा सुटल्या का आपल्याला असं घावणं आपल्याला काढायचं आहे. त्याच पद्धतीत आपण अजून एक घावणा बनवूया. तर तेल लावलेलं आहे, त्यानंतर घावणा टाकलेला आहे. परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि नंतर अशा कडा निघाल्या का आपण घावणा तो काढूया. बघा एकदम जाळीदार असा आपला घावणा रेडी आहे. बघा कशी जाळी आलेली आहे घावण्याला. आता आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी खोबऱ्याच्या कापा घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. 1-2 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. 2-3 मिरच्या टाकायच्या आहेत त्यामध्ये. नंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरती जराशी साखर टाकायची आहे. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला जेवढी पाहिजे पातळ तशी आपल्याला चटणी तयार करायची आहे. बघा घावणे आणि चटणी आपली रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.